वार्तांकन रोखठोक बातमी। धाराशिव जिल्ह्यातील सर्वात चर्चित आणि संघर्षाची ठरलेली जवळा जिल्हा परिषद गटाची लढत अखेर पुतण्यानं मारली आहे। माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी अपक्ष भाजप पुरस्कृत निवडणूक लढवत आपल्या काकांच्या राजकीय साम्राज्याला मोठं भगदाड पाडलंय। मतमोजणी अंती धनंजय सावंत यांनी सुमारे 2100 मतांच्या फरकानं विजय मिळवत जवळा गटात बंडाचा झेंडा यशस्वीपणे रोवला आहे। शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार जवळा गटातून उभे होते, मात्र धनंजय सावंत यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरत बंडाचं निशाण फडकावलं होतं। त्यांना भारतीय जनता पार्टीनं पाठिंबा दिला होता। आता जनतेनं त्यांना भरघोस कौल दिला। या विजयामुळे तानाजी सावंत यांचे जिल्ह्यातील एकहाती वर्चस्व आता धोक्यात आलंय। धनंजय यांनी आपल्या समर्थ संघटनेच्या जोरावर काकांचा अवैध गड भुईसपाट केलाय। या निवडणुकीत काका पुतण्यांमधील संघर्ष केवळ राजकीय न राहता वैयक्तिक पातळीवर पोहोचला होता। प्रचारादरम्यान तानाजी सावंत यांनी धनंजय यांचा उल्लेख गुराखी आणि सुपरवायझर असा करत त्यांना हिणवलं होतं। बापाच्या नादी लागायचा नाही असा दमही त्यांनी जाहीर सभेतून दिला होता। या अपमानाचा घाव जिवारी लागलेल्या धनंजय सावंतांनी तुम्ही तुमची पातळी सोडली आहे, आता माझा तांडव पहा असं खुलं आवाहन दिलं होतं। आजच्या निकालानं मतदारांनी धनंजयच्या तांडवाला साथ देत तानाजी सावंतांची मस्ती उतरवल्याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।